अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आरक्षण उपवर्गीकरण विरोध संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा मोर्चा मेट्रो सिनेमा सीएसएमटी परिसरातून निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, खूप मोठ्या प्रमाणात लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेत, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय आरक्षणाचं जे वर्गीकरण आहे त्या विरोधात निघालेला जो मोर्चा आहे हा मेट्रो स्थानकांजवळ सगळ्यांनी जमण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच खरं तर मोठ्या प्रमाणात नागरिक हे या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। मेट्रो पासून ते थेट आझाद मैदानपर्यंत पाऊस असो ऊन असो या सगळ्या संकटात देखील नागरिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। जोगेंद्र कवाडे हे देखील आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडलेले होते। त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने वर्गीकरण केलं जात आहे त्यामुळे जाती जातीत फूट पडण्याचं काम हे सरकारकडनं होत आहे। हे न करता जर आमचं वर्गीकरण केलं जात असेल तर खुल्या वर्गात देखील तसंच वर्गीकरण करावं अशी महत्त्वाची मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळतात। हळूहळू प्रत्येक नेते हे आंदोलनात सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात या आंदोलनाचं नेतृत्व आंबेडकर जे करत आहेत, प्रकाश आंबेडकर हे देखील आनंदराज आंबेडकर करत आहेत, ते देखील थोड्याच वेळात या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होईल। हा मोर्चा पुढे आझाद मैदान या ठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हे या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी एक लेन जी आहे मुंबई महानगर मार्गाची ही बंद ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकाच मार्गांवरनं ही वाहनं धावताना पाहायला मिळतात। गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे। आझाद मैदानमध्ये देखील आंदोलक जमलेले पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात सरकारला या ठिकाणी या मागणीचा विचार करावा लागेल असं देखील प्रामुख्याने म्हणावं लागेल। प्रज्ञा, सूरज, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे विरोध केला जातोय, काय म्हणणं आहे मोर्चेकऱ्यांचं? प्रामुख्याने एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने वर्गीकरण आपण करत आहात हे पाहता आमच्याच पोट जाती आहेत, त्यामध्ये वर्गीकरण जर का झालं तर त्यामुळे कुठेतरी दोन समाजांमध्ये दुरी किंवा दरी निर्माण होईल आणि त्यामुळे आमचा जो आरक्षणाचा जो हक्क आहे याच्यात देखील विभाजन होईल। त्यामुळे हे आरक्षण होऊ नये, वर्गीकरण होऊ नये हीच प्रमुख मागणी ही आहे आणि त्यामुळेच कुठेतरी जर आमच्या आरक्षणाच्या वर्गीकरणामध्ये जर का हे अशा पद्धतीने जर तुम्ही उपवर्गीकरण करत असाल तर खुल्या प्रवर्ग जो आहे 50% त्याचं देखील करायला हवं अशी मागणी ही या ठिकाणी आंदोलनामध्ये होताना पाहायला मिळते। त्यामुळे सरकारच्या विरोधात निघालेला हा मोर्चा मेट्रो पासून आझाद मैदानपर्यंत संपूर्ण जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सुरू आहे। मेट्रो सिनेमा ते सीएसएमटी परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात यासाठी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीय सदस्य समिती नेमण्यात आली होती। हे आरक्षण आता 59 जातींमध्ये विभागलं जाणार असून इतर मागासवर्गीय आरक्षणाप्रमाणे अ, ब, क, ड असं वर्गीकरण केलं जाणार आहे आणि त्याविरोधात हा मोर्चा सुरू आहे। आणि या मोर्चामध्ये जोगेंद्र कवाडे देखील सहभागी झाले होते, त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मोठ्या प्रमाणात मेट्रोच्या ठिकाणी नागरिक हे आंदोलनाकरता जमलेले आहेत। जोगेंद्र कवाडे सर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल ज्या पद्धतीने सरकारकडनं आरक्षण आणि उपवर्गीकरण सुरू आहे या विरोधात आपण आंदोलनात सहभागी झालात? असं झालं, संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या ज्या 59 जाती येतात त्या अत्यंत परेशान आहेत, संतप्त आहेत। महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती बदर आयोगाचा जो अहवाल आहे त्यानुसार अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्याचा ठरवलेला आहे। ही बाब म्हणजे अनुसूचित जातीच्या एकात्मतेला, अखंडतेला कुजवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे संपूर्ण 59 अनुसूचित जातीमधील ज्या जाती आहेत त्या सर्वांनी मिळून आज हा मोर्चा काढलेला आहे। आमची मागणी एकच आहे, साधी मागणी आहे
की आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं, आता मध्ये हे काय सुचलं त्यांना वर्गीकरणाचं. म्हणजे जसं आमच्या समाज व्यवस्थेमध्ये धर्मव्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण आहेत. त्याचप्रमाणे उपवर्गीकरणाच्या अ ब कडं उपवर्गीकरण करून पुन्हा अनुसूचित जातीमध्ये अशा प्रकारचे वर्णव्यवस्था रुजवण्याचं काम जर सुरू नाही ना, अशा प्रकारचा आमचा संशय आहे. आणि त्याच्यामुळे 59 जाती अनुसूचित जाती 59 जाती येतात, त्यांचा विचारात घेतल्याशिवाय, त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये. आणि जर तुम्हाला वर्गीकरण करायचंच असेल तर खुल्या प्रवर्गाचं देखील वर्गीकरण का करत नाही तुम्ही? 50% ओपन आहे ना, तर खुल्या प्रवर्गाचं देखील वर्गीकरण शासनाने करण्याचा निर्णय घ्यावा. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर सरकार म्हणतंय वर्गीकरणाचा फायदा हा त्या समाजाला होईलच, मात्र याचा दुरुपयोग पण होऊ शकतो असा देखील आपली मागणी आहे. नाही, खरं पाहिलं तर हे वर्गीकरण चुकीचं आहे, आलं का लक्षात? बरोबर सर. आणि जी मंडळी वर्गीकरणाची मागणी करतात त्यांना माझा नम्रपूर्वक सामना आहे, ती मोठ्या समुद्रामधून एका डबक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न तुम्ही काय करता? बरोबर बरोबर सर. म्हणजे 13% आरक्षण आहे, तुम्ही 13%चा लाभ घ्या ना. समजा तुम्हाला 2%, 4%, 5% तुम्हाला तिथेच फिरावं लागेल, 13%चा तुम्हाला फायदा होणार नाही. बरोबर. त्यामुळे मोठ्या सागरातून एखाद्या डबक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न वर्गीकरणाच्या माध्यमातून का करतात हा माझा प्रश्न आहे. तेव्हा समस्त अनुसूचित जातीच्या भल्यासाठी, त्यांच्या एकजुटीसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी खऱ्या अर्थानं वर्गीकरण नष्ट करण्यात यावं आणि आहे तसंच आरक्षण सुरू ठेवावं अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर जे वर्गीकरण सुरू आहे हे न करता जसं सध्या तसं ठेवावं, आणि जर का आमच्यामध्ये वर्गीकरण करत असाल तर खुल्या समाजाचं देखील वर्गीकरण करावं असं देखील मत त्या ठिकाणी कवाडे यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. तर ही दृश्य आपण पाहतोय, हातामध्ये पोस्टर्स घेऊन हे सगळे आंदोलक पावसामध्ये देखील आंदोलन करताना आपण पाहतोय. जोगेंद्र कवाडे सरांशी आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी बातचीत केली आणि त्यांनी देखील या उपवर्गीकरणाचा निषेध केलेला आहे, विरोध नोंदवलेला आहे. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन, हा मोर्चा सध्या सुरू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.